आत्मा नित्य मुक्त अविकारी तो संकल्पेकी जे विकारी असंसारी परिसंसारी मनोविकारी मानिजे ऐसे दुजया विन काही कथा वार्ता सांगता नाही एक श्रोता दुसरा वक्ता पाही या लागी उपाय जेवी एकटा क्रमेना पंथ मी राजा करी मनोरथ परचक्र कल्पुनी तेथ होय देत असे काय सांगायले नाथ महाराज की संत एकनाथ महाराजांचा हा ग्रंथ एकनाथी भागवत आणि या भागवतातील चिंतन करीत असताना भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात की आत्मा नित्य मुक्त अविकारी तो संकल्पेकी जे विकारी असंसारी परिसंसारी मनोविकारी मानिते. ज्याप्रमाणे मनोरथाचे विषय खोटे स्वप्नात घेतलेला विषयाचा अनुभव खोटा त्याप्रमाणे उद्धवा आत्म्याचा संसार अनुभव हाही खोटा आहे. आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अनुभव म्हणजे खोटा आहे किंवा महाराज सांगतात ना की लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार. कारण जीव जर पाहिला तर तो पारमार्थिक सत्तेत आहे का आणि संसार पाहिला तर प्रातिभाषिक सत्तेत आणि म्हणून सत्ता भिन्न असल्यामुळं तिथं सत्ता भिन्नतेमुळं त्याचा आणि याचा काही संबंध सुद्धा येत नाही आहे का नाही. तर त्याच्यावर चिंतन सांगतात की आत्मा नित्यमुक्त अविकारी आहे तो मनाच्या कल्पनेने विकारी केला जातो. मनामुळं तो विकारी झाला मनामुळं विकारी झाला. मनामुळं म्हणजे मनाने मनाच्या संगतीनं काय झाला तो विकारी झाला. वास्तविक पाहता तो निर्विकार आहे तो निर्विकार आहे पण त्या मनाचे धर्म देहाचे धर्म त्याने आपल्या अंगावर घेतले आणि मग त्यालाच वाटायला मी करता आहे का नाही. मी करता म्हणलं मग भोगता झाला पुढं होईनच पण करता म्हणलं की त्याला अहंकार धरला प्रत्येपणाचा अहंकार धरला देहाला मी समजू हे काय मनाला मी समजू अशा प्रकारचा तो अहंकार जीव धरतो आणि मग त्याला संसार बंधन होतो. तो संसार बंधनात अडकतो आणि मग चांगल्या प्रकारचं त्याला वाटतं मी संसारात आहे का नाही. पण संसारात रमला का दुःखात रमला. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस संसार म्हणलं की कल्पना आणि कल्पना दुःख देत असते का काय. कल्पना म्हणजे भ्रम दुःख देतो. भ्रम काय देत असतो भ्रमात
भ्रम म्हणजे खोटा असतो. मग खोटा म्हणल्यावर खोटं दुःख देत असतं. खोटं दुःखाशिवाय दुसरं काही म्हणून तो संसारी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी का निद्रा अंथरुणे इंगळाच्या, की संसारात जर सुख असतं तर साधू संतांना तू केला असत. ज्ञानेश्वर महाराज सांगते की संसारात सुखाची गोष्ट तरी ऐकायला भेटती का? नाही. की संसारात सुखी म्हणून एखादी गोष्ट तरी कानावर पडली का तरी? नाही नाही. संसार म्हणजे दुःख, संसार म्हणजे भ्रम, आणि भ्रम म्हणजे भ्रमच दुःख देत असत. आता आपल्याला एखादी जर संध्याकाळच्या वेळेला आता आपण प्रवचनाला आले, तुम्ही येताना किंवा जाताना जरी एखादी दोरी रस्त्यात पडलेली दिसली तर तुम्ही दसता का नाही? सर्प म्हणून भ्रम होतो, किती भीती वाटते. दर अंगाला घाम येतो, छाती धडधड करती. कशाने दुःख झालंय? भ्रमानं झालं की कशाने? वास्तव साप जर असता तर त्याला पाहून लांबूनच थपकल असतं माणूस, त्याला म्हणलं असं जाऊ द्यायला म्हणलं. पण भ्रमरूपी सर्प हा दुःख देतो का नाही? हा दुःख देतो जास्त. तसं इथं महाराज म्हणतात की हा संसार कल्पना आहे, भ्रम आहे. तो दुःख देण्याशिवाय राहत नाही. म्हणून मनाच्या कल्पनेने तो विकारी झाला. वास्तविक पाहता आत्मा निर्विकार आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. पण तादात्म्य संबंध धरला. कोणता संबंध? असा तो संबंध दुसरा कोणता लागत नाही. पण तादात्म्य संबंध मानवा लागतो. तादात्म्य संबंध कोणता संबंध येतो? तादात्म्य. बाकीचे संबंध तादात्म्य संबंध. तादात्म्य संबंध मग आता हे तादात्म्य धरलं म्हणजे मनाच्या कल्पनेने विकारी झाला आणि मनाच्या कल्पनेनेच असंसारी असून संसारी मानला जातो. आणि म्हणून मनाच्या संकल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी. जीव कशामुळे झाला? आत्माची, पण त्याला जीव पण त्याला पट्टा लागला. काय लागला? पट्टा लागला ह्या मनाचा. त्याला कल्पनेचा पट्टा लागला. कल्पनेची सासूचा बहुपची पट्टा लागला. म्हणून अशा प्रकाराने कल्पनेने द्वैत निर्माण केले आहे. कल्पना नसेल आणि द्वैत नसेल तर अद्वैताच्या कथा वार्ता काहीच सांगता येणार नाही. एक स्वतः एक वक्ता असावाच लागतो. म्हणून या कल्पनाजन्य उपायानेच अद्वैत सांगावं लागते. आता महाराज सांगतात तेव्हा परमात्मा म्हणजे आत्मा चैतन्य हे निर्विकार आहे का नाही? पण ते विकारी झालं तर कल्पनेनं झालं. पण मग कल्पनेनं झालं तर इथं आता कल्पनेनं तेवढं आपल्या करता आता चांगलं बी झालं म्हणून काय करा म्हणले. आता कल्पनेनं इथं अद्वैतात श्रोता कोण आणि वक्ता कोण, सांगणारा कोण ऐकणारा कोण, द्वैतात हे होत. अद्वैत असल्यावर काय होईल? अद्वैत असल्यावर तिथं दुसरं काही नाहीच. पण द्वैत असल्यामुळं इथं एक श्रोता दुसरा वक्ता असावाच लागतो. आणि ह्या अद्वैताच्या कथा, अद्वैताचं चिंतन हे द्वैतामुळे सांगता येतं का कशामुळे सांगता येतं? अद्वैत 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 आपण म्हणतो, पण कशात राहू? द्वैत घेऊनच का? कसं द्वैत घेऊनच सांगावं लागतं का नाही? द्वैत घेऊनच बोलावं लागतं. द्वैत घेऊन जरी बोलले पण अद्वैतावर गेल्यावर अद्वैताचा अनुभव मात्र घेता येतो. मग हे द्वैत टाकून घेता येतो का? टाकून घेता अद्वैत हे आपलं स्वरूपच आहे. त्या स्वरूपावर आपल्याला जाता येतो. जसं आपल्याला म्हणजे शब्दाना, आता इथं बोलणं एक नाही, शब्द एक नाही. शब्दानं आपण चिंतन करू सांगतो. देव कसा आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे का नाही? तो कसा आहे, आत्मा कसा आहे, निर्विकार आहे.
निसंग आहे का नाही, विज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, चित स्वरूप सांगतो ना. पण हे सगळं सांगत 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 म्हणजे बोलणं चालू आहे शब्द, पण शब्द त्याला तिथपर्यंत नेऊन घालतो का नाही, अनुभवाच्या द्वारापर्यंत तिथपर्यंत नेऊन घालतो. अनुभव नाही शब्द आणून देऊ शकत, पण तिथपर्यंत नेऊन घालतो. म्हणजे शब्द हा कराची, पण हे कुठं द्वैता, द्वैत हे म्हणूनच. द्वैत जर नसतं आपल्याला बोलता आलं असतं का नाही, त्याच्याविषयी काही सांगता आलं असतं का, त्याचं भजन करता आलं असतं का, त्याचं गुणगान गाता आलं असतं का. मग द्वैत हे चांगलं नाही. अहो द्वैत 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 कल्पना कल्पना समजावा, आहे का नाही. सत्य वस्तू ती सत्य लक्षात ठेवा, आहे का नाही. असत्य असत ते लक्षात ठेवा. ते असत असत बी ती कल्पना आहे. ते काय कल्पना म्हणजे नसलेलंच असतं. जसं आपली सावली आहे, जसं स्वप्न आहे, जसं मृगजळ आहे. हे दिसायला आहे, असायला नाही. तस हे द्वैत दिसायला आहे, असायला आहे. मग असू द्या, दिसू द्या ना. दिसायला दिसलं तर काय झालं, काय नाही. तुमची सावली तुम्हाला दिसत नाही दिसते, मग तिनं काय कधी तुम्हाला कधी हट्ट गिट्ट धरला का, मला द्या 5 रुपये 10 रुपये चॉकलेट खाला का नाही. तिची काही अडचणच नाही. ती दिसायला आहे पण असायला नाही. तिची काय ती जागा व्याप्ती का, तिचं काही वजन गिजन आहे, तुम्हाला काही वजन झालं तुमचं एखाद्या नाही. म्हणून हे दिसायला दिसू द्या, पण ओळखा त्याला. काय करा, ओळखल्यावर काय, दिसलं तर दिसू द्या ना, पण ओळखल्यावर त्याचं काही दुःख होतं का नाही. ओळखल्यावर दुःख राहतच नाही. ओळखणं मग ओळखायला बुद्धी नाही का आपल्याला, आता बुद्धी इथं ओळखण्याकरता. असं आपल्याला हे द्वैत काय, हे प्रपंच कसा आहे हे याला पाहून ओळखायचं. ओळखायचो कल्पना मात्र आहे. कल्पना खोटी असती, कल्पना नसतीच, भ्रम असतो. मग भ्रम दिसू दे ना. दिसला मृगजळ दिसत नाही का आपल्याला उन्हाच्या पाऱ्यात, दिसत. तुम्ही काय त्याला पाणी म्हणून त्याच्या मागे पळता नाही. आता पाऊस पडणं म्हणून तुम्ही म्हणले का आता तिथून गुंड फोडतो त्या मृगजळाचं सोडून पाठ राहणार नाही. ते दिसायला रोज दिसायला आता मस्त ऊन पडायला, सोयाबीनीकडे पाहतो त्या मृगजळाकडे पाहत, काही उपयोग त्याचा आणि याचा काही संबंध नाही येत. मग दिसलं तर दिसू द्या ना. पण दिसलं तर त्याला ओळखावा का काय करावं, ओळखावा त्याला, त्याच्या नुसार कळावं की कल्पना आहे. असं आपल्याला द्वैतातच हे करता येतं. सगळं द्वैतात काय होतं, असं ओळखता बी येतं, लक्षात सुद्धा घेता येतं. मग आपल्याला द्वैत चांगलं बी नाही का, द्वैत चांगलं आहे. पण शहाणा असलं तर, नाहीतर मग जर द्वैतात मग असा ज्ञानाच्या झोपीत झोपलेला असल्यावर त्याच्यासाठी चांगलं आहे काही. पुढं त्याला एकावाशी हा हे आयुष्य संपवून आयुष्य जात आहे, पहा काळ जपतसे, आहे का नाही. मग तेव्हा पुन्हा हे शरीर जाईल आणि दुसरं येईल, पुन्हा काय काढण्याची सोय राहील. काढण्याची शरीर आता आहे नंतर येईल, पण आता कळून घेण्याची सोय. कळून घेतलं तर पुन्हा राहत नसतं, पुन्हा दुसरं येत नसतं, कळाल्यावर येत. पण आता नाही ऐकलं, नाही लक्ष जर दिलं, आहे का नाही. आता प्रपंच हा संसार कल्पना आहे असं सांगायला, पण त्या कल्पनेतच जर जीव रमला, आहे का नाही, पैशातून बंगल्यातून गाडीतून जर रमला तर त्याला हे ऐकायचं विसरून जातो, सोडून देतो, फुकट आयुष्य घालवितो आणि मग पुन्हा अधोगतीला जातो. अधोगती तरी म्हणले मग हे सगळं कल्पनाचे पण स्वप्न तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस स्वप्न खरं नाही का, वाटत नाही का तेव्हा खरं पाहताना स्वप्न पाहताना तिथं दुःख होत नाही का तुम्हाला. तिथं जर तुम्हाला कोणी खेटराने हाणायला तर तुम्हाला लागत का नाही तिथं. एखादा वाघ मागे लागला, कुत्रा मागे लागला
तर दुःख होत नाही का तुम्हाला? होतंय ना. स्वप्न पाहत असताना दुःख होत, सुख दुःख होत स्वप्नातलं. खरं वाटतं का नाही ते? खरं वाटत. ते खरं जाग झाल्यावर मग ते स्वप्न खोटं आहे असं लक्षात येतं की अरे ते खोटं. तिथं लिहानलेले खेटर, तिथं माग लागलेला वाघ, हे सगळं खोटं. जाग झाल्यावर खोटं खोटं. पण पाहत असताना तेव्हा कुठं खोटं वाटत होतं, तेव्हा खरं वाटत होत. तस आता इथं हे बी तसं खोटच. ही जागृती बी मग याला खोटं पाहत नाही. खोटं म्हणून काय पाहावं, पण आपण खरं म्हणून पाहतो त्याच्यात रमतो का नाही. त्याच्यात रमतो म्हणल्यावर म्हणजे आयुष्य वाया घालतो. काय करतो? आयुष्य वाया घालतो. आयुष्य पाहता पाहता काय पाहता पाहता गेलं का नाही. आता सगळ्याला आपण आपला थोडा वयाचा याचा जर विचार जर केला तर कवाशी एवढं वय झालं कळालं नाही. आणि पुन्हा आता किती दिवस राहिले तर किती नाही हे तरी काय माहिती. काही माहित नाही. आयुष्य कवाशी गेलं एवढं कळालं नाही. कशात गेलं? या संसार करण्यातच गेलं का कशात नाही? का भजन करण्यात गेलं? भजन करण्यात ज्याचं गेलं असतं तर बरं आहे मग त्याच आहे का नाही. त्याला चांगलं त्याला आनंद आहे की त्याला मग त्याला ते सदैव जाग आहे. त्याला काय मग आयुष्य गेलं म्हणता येत नाही, त्याच आलं नाही म्हणतात. तो त्याच्या स्वरूपावर स्थित असल्यावर तर काय. पण ज्यांनी संसाराला खरं समजून संसारात रमला आणि मनुष्य मिळून देवाचं भजन नाही केलं, देवाला जाणलं नाही, देवाला ओळखलं नाही, त्याच आयुष्य गेलं नाही. राहिलेलं चाललंय का नाही. आणि किती दिवसाचं असतं. एक क्षण भंगूर नाही भरवासा. अरे सावध थोडा माया आशा काही न चले मग गाळा पडेल फासा. फासा पडू द्याचा का हुशार व्हायचा? हुशार व्हा. आणि आता हुशार होता येतं का नाही? काही इकडं गाढवाच्या डुकराच्या जन्माला गेले हुशार होता येतं का? आता हुशार होता येतं. आता हुशारीत आता लक्षात घेता येतं. मग आता मिळालेली संधी वाया जाऊ देऊ नाही. म्हणून संसार खोटा आहे असा ओळखला पाहिजे. का त्याच्यात रमलं पाहिजे, त्याच्यात राहा. आपण खोट समजून राहा, त्याला खरं समजून मानता तर मग ते मनगुटीवर बसतो. त्याच्यावर बसतो मनगुटी. ते काय सोडित नाही. म्हणून त्याला ओळखता येत नाही. आपण संसार भ्रम आहे, संसार कल्पना आहे. हे असं ओळखून आणि तुम्ही खरे ओळखणारे त्याला जाणणारे तुम्ही खरे का ते खराय. ते सारखं बदलतं, बदलणार खरं नसतं आहे का नाही. बदलत ते भ्रम असत, बदलत ते कल्पना असते. म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, पाहून त्याचं स्वरूप काय ते ओळखलं पाहिजे आणि आपलं स्वरूप ध्यानात घेतलं पाहिजे. मग आपण कसे आहेत, आपण खरे नित्य हे भ्रम आहे. भ्रम असू द्या. जशी सावली आपल्याला आपली सावली दिसते पण ती खरी वाटत नाही, खोटी वाटते. मृगज दिसतंय पण खरं वाटत नाही. स्वप्न दिसतंय पण खोटं वाटून खरं वाटत का नाही. तस हा प्रपंच कल्पना आहे, खरा नाही. त्याला पाहणारा मी मात्र खरा आहे आणि कल्पना मग खरीच नसते. त्याचा अधिष्ठान आपण असं लक्षात जर घेतलं तर महाराज म्हणतात अशा प्रकारे कल्पनेने द्वैत निर्माण केले आहे. कल्पना नसेल आणि द्वैत नसेल तर अद्वैताच्या कथा वार्ता काहीच सांगता येणार नाही. अद्वैत नसेल तर आपल्याला काय बोलता येईल, संसाराबद्दल बोलता येणार नाही आणि आपल्याबद्दल बी बोलता येणार. पण आता बोलता येते का नाही, आता ओळखता येते. मग आता सगळं मजा आहे का नाही. त्याच्याबद्दल बोलता येतं, आपलं आपल्याला ओळखता येत, आपलं स्वरूप आपल्याला लक्षात येत, त्याच्याबद्दल बोलता येत. बोला, नसलेल्याबद्दल बोललो मग काय झालं. तर ते नाही म्हणून असं ओळखा. महाराज सांगतात की दृष्टांत सांगतात की एखादा प्रवासी मनुष्य प्रवास करीत असता त्याला ती वाट
सरेनाशी होते आणि मग तो मनोराज्य करीत असतो. एखादा वाटस तो रस्त्याने चालायला लागला की त्याला एकट्याला करमत नाही. चालताना रस्ता उरकत नाही. रस्ता उरकत नाही, मग तो मनानं कल्पना करायला लागतो. काहीतरी मनात कल्पना करतो. इथं महाराज सांगतात की तो मनोराज्य करीत असतो. त्या मनात अनेक विचार येतात, अनेक प्रकारचे विचार येतात. बघा ना, आपण आता एखादा कल्पना करतेत का नाही पोर. एखाद्या पोर ते हिरोची कल्पना करते, आहे का नाही? फायटिंगच खेळते कल्पना. काय मोबाईल असते, आता आम्ही लहान लहान होतो तेव्हा यायची माझ्या जरा. तर तसं कल्पना करतो माणूस. वाटाने वाट सुरू चालला की त्याला वाट उरकत नाही, म्हणून तो आपल्या मनाला घेऊन काय करतो, कल्पना करतो. तो म्हणतो मी एक राजा आहे. कोण आहे? राजा. मी एक राजा आहे अशी कल्पना करतो. तिथं महाराज म्हणतात की जेवी एकटा क्रमेना पंथ मी राजा करी मनोरथ परचक्र कल्पून येत होय उद्यत दासी. मी राजा आहे, माझ्या राष्ट्रावर शत्रूचे आक्रमण झालेले अशी कल्पना करून युद्धाला काय होतं, मनाशीच कल्पना केली आणि मी एक राजा आहे आणि माझ्या राज्यावर आता शत्रूचे आक्रमण झालं. मग आता मी त्याच्याशी युद्ध मग आता कशाने करायला, मलयुद्ध करायला की त्याच्या कल्पनेनुसार आहे का नाही. धनुष्य बाणाने करायला आहे का आताच्या काय ते आताचे विज्ञानातले काय विज्ञान युगातली शस्त्रास्त्र घेऊन करायला काय करायला, पण तो आपल्या कल्पनेनुसार काय करतो, युद्ध करायला. शत्रूला कसं हरवायचं, शत्रूला कसं भुईसपाट करून पळून लावायचं अशी कल्पना करतो का. पुन्हा कल्पना करतो का जिंकायची करतो का हारायची करतो, जिंकायची करतो. तो काय हार ते निघालेली कल्पना, तो काय हारायची कल्पना करतो, जिंकायचीच कल्पना करतो का नाही. तसं तो कल्पना करतो. तो युद्धावेश कडकडाट तेने सत्राने उडे उद्भट मूळ अडकळून आदळे पोट मने मी घायवट पडी होती. मग तो युद्धाचा आवेश कडकडाट ते वीर श्रीची स्फुरण अंगात बोळ आणून उड्या मारणे अशी चेष्टा करीत. मग आता युद्धाचा प्रसंग उभा केला त्यांनी मनात आणि आता ते युद्ध करायला त्याच्या अंगात म्हणजे वीर श्री घुसली. आता तो वीर झाला, असा तळपू लागला तो, असा अंगात त्याच्या बळ आणून त्याच्या अंगात स्फुरण आलेलं युद्ध करायला. आणि असं युद्ध तिने चालू केलं, शत्रू संघ असं युद्ध करू लागला. आणि तो काय करू लागला, वाटानं चलू लागला. काय करू लागला, वाटानं चलू लागला. चालता चालता मनात अशा कल्पना करायला की आता शत्रूला मी अरे आता तो वाट सुरू होता. तो का राजा होता का, राजा असा पाय पाय चलत नाही, पण त्यांनी कल्पना केली का नाही मी राजा आहे आणि राजा आपल्यावर शत्रूचं आक्रमण झालं, त्या शत्रू संघ युद्ध करू लागला. आणि युद्धाच्या आवेशात असं युद्ध घनघोर चालू त्याच्या मनात चालू आहे. आणि असं युद्ध चालू असताना त्याला ठेस लागली चालताना, फाडकन पाडलं खाली म्हणलं पाड नाक फुटलं, रक्तबंबाळ झालं, आहे का नाही. आणि म्हणून तो दगडाला आड करून पोट जमिनीवर आदळले आणि म्हणतो की मी या युद्धात जखमी होऊन पोटलो. जखमी होऊन युद्धात म्हणजे घायाळ झाला. ते काय समजायला म्हणजे ते त्याच्या आवेशात होता ना. कशात होता, आवेशात होता. आणि तेवढ्या आवेशात ठेस लागून पडला तर म्हणजे आता मोकड्या मनाने पडला का कमी मार लागतो काय, पण इतका मार लागला पण त्याच्या अंगात वीर स्त्री होती ना घुसले. एवढा मार लागला तर त्याला काय तेवढ्याच म्हणतो की मी युद्धाने घायाळ झालो. दुसरा एक भ्रमिष्ठ प्रवास करीत असता चालता चालताच मी मृगजळात पडलो असे त्याला वाटते आणि तो पलीकडच्या तीरावर जाण्याकरता तात्काळ त्यात पहिली उडी देतो. मग दुसरा एक भ्रमिष्ठ प्रवास करीत असतो. त्याच्या मनात असा भ्रम चालत असत की तो मी मृगजळात पडलो असं त्याला वाटायचं. मृगजळाच्या डोहात पाडला पलीकड जाण्यासाठी पाहुण्याची प्रयत्न चालू होते, पलीकडे काठावर जाण्याकरता. अशा प्रकारचे महाराज दृष्टांत देतात.
आणि पलीकडच्या तीरावर जाण्याकरता तात्काळ त्या पहिली बुडी देतो. गंधर्व नगरामध्ये मोठ्या माड्या पुष्कळ सोपे ओसरीवरील दिसतात, पण प्रचंड वारा सुटल्याबरोबर पाहणाऱ्याचा एकदम विसर होतो. त्या माड्या सोप्यात जाऊन बसण्याची मनोरथ शून्य होतात, कारण तेथे काहीच राहत नाही. त्याप्रमाणे संसार हा काल्पनिक आहे. जसं गंधर्व नगरी म्हणजे स्वप्न. स्वप्नात अनेक प्रकारचे माड्या घर काय असतात, आहे का नाही? खूप सुंदर राजे राजवाडे काही स्वप्न. पण जेव्हा त्या स्वप्नात त्याला त्या महाराज सांगतात की त्याच्यावर जाऊन त्या वाड्यात मस्त मोठमोठाले सोपे त्याच्यावर जाऊन बसण्याची मनोरथ पूर्ण करायची, तेवढं तर त्याला जागे ते काही राहत नाही. ते स्वप्न जसं कल्पना आहे का नाही, त्या वाटसरून जसं कल्पनाच केली, मनात काय केली, कल्पनाच केली. मी एक राजा आहे, मी आता युद्ध करायलो, आहे का नाही? आणि मग त्या कल्पनेत पारडा ठेसला, तोंड फुटलं, आहे का नाही? कल्पनेनं झाला का कशा कल्पनेनं तसं हे मृगजळाच्या डोळ्यात पावणारा तो पुढं चालला, तो गटांगळ्या खावणार बुडण्याचं त्याला झालं. त्याला वाटलं आता मी बुडायलो, आता याच्यातून बाहेर निघत नाही. हे कल्पनाचे काय, सगळ्या कल्पना. तसा हा संसार कल्पना. संसार काय कल्पना आहे. मग संसार कल्पना आहे. जसा वाट सुरू कल्पना करू लागला राजाची, आहे का नाही, एक मृग जळातून पळून जाण्याची, आहे का नाही, कल्पना करू लागला. पण कल्पना दुःख देणारी. कल्पनेनं काय झालं, दुःख त्याला बुडण्याचं दुःख झालं. याला पडून, याला तर म्हणजे पडा, आता पडून आता याला जागृत अवस्थेत चालू लागला. जागृत अवस्थेत कल्पना करू लागला. पडला तर पण आता करू लागलं का नाही, दुःख झालं का नाही. त्या मृग जळात बुडणाऱ्याला तरी समजा तो आपल्या याच्यावर आला की तो आणि म्हणजे स्वप्न पाहू लागला. स्वप्नात जागा झाल्यावर काही राहत नाही. आणि चालताना वाट सुरू कल्पना करू लागला. कल्पना करता करता त्याला तो ठेस लागून पडला आणि मग त्याच तोंड फुटलं, नाही का. म्हणजे कल्पनेनं दुःख दिलं नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तसा कल्पना मात्र संसार जीवाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मग जीवाना आपलं मन लावून लक्षात घ्यावं नाही, हे कल्पना आहे. आणि मग त्यांनी हे कल्पना येऊन पाहावं, मग त्यो कल्पना आहे का, नाही, त्यो खरा नाही का, त्यो खरा आहे. त्याने आपलं खरं स्वरूप ओळखावं आणि या प्रपंचाचं स्वरूप ओळखावं. प्रपंच कल्पना मात्र आहे आणि मी मात्र याला जाणणारा खरा आहे. स्वप्न पाहता असला तरी स्वप्न पाहताना मी खरा होतो का नाही, स्वप्न खोटं ठरलं, पाहणारा खोटा ठरला का पाहणारा खराच. अशा प्रकारचं मी याला जाणणारा, मी नित्य कधी आणि कधी नाही असं माझ्यात काही बदल बिदल झाला नाही. मी कधी नाही, असं कधीच नाही. मी सदा आहे. माझं असणं सदा आहे. आपण बालपणा पाहिला, तरुणपणा पाहिला, म्हातारपणा पाहिला, शरीराच्या तिन्ही अवस्था पाहिल्या, तशा मनाच्या तिन्ही अवस्था पाहिल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, हे सगळं पण पाहणारा एकच का किंवा वेगळं. हे जरी तीन तीन असल्या तर तो पाहणारा एकच. आणि या तिन्ही खोट्या हा कसा आहे, खरा आहे. मग हा सगळा प्रपंच कल्पना मात्र आहे आणि मी मात्र त्याला पाहणारा खरा आहे. असं खऱ्यावर आलं पाहिजे. आणि असं खऱ्यावर असं नीट ओळखल्यावर काय होतं, तर दुःख होत नाही. काय होत नाही, दुःख होत नाही. हा, दुःख. आपल्याला काय काढायचं, दुःख काढायचंय का काय काढायचं. आणि दुःख कशामुळे झालं, कल्पनेमुळे. कशामुळे झालं, हे कल्पनेचं दुःख आहे का कशाच, प्रपंच कल्पना आहे का काय, शरीर कल्पना आहे का काय, बदलायला म्हणल्यावर आहे का नाही. आता जागृत आहे, झोपीत गेल्यावर आहे काय नाही.
स्वप्नात गेल्यावर दुसरंच सुसुप्तीत दोन्ही नाही. आणि मग आता येतं आता खरं आहे काही. आता खरं आहे तुम्हाला वाटतंय कसं खरं आहे. आता खरं हे जर खरं असतं तर तुम्ही याला सोड असतं का? तुम्ही याला सोडून झोपीत गेले का नाही सुसुप्तीत? याला सोडून स्वप्नात गेले का नाही? मग तेव्हा गेले तेव्हा याला सोडूनच देत की याला सोडून देत म्हणल्यावर मग हे खरं असतं तर सोड असतं गेलं तुम्हाला. हे खरं नाही मग आता हे ओळखता येतं का नाही? असं जर ओळखलं तर दुःख राहत नाही. कशाचं दुःख राहील? जन्माचं का मरणाचं? आणि मग तेच राहत नाही तर मग त्रिविध तापाचं तरी काय करेल? ते सुद्धा तुमच्या पुढं काय हे खोटच. कारण तुम्ही आनंद स्वरूप आहे. तुम्ही कसे आनंद. आपलं आनंद स्वरूप आपलं सुख स्वरूप आपण जाणलं पाहिजे. ज्याचं नित्य स्वरूप आहे तो आनंद स्वरूप, तो ज्ञान स्वरूप. असं आपलं ज्ञान स्वरूप आहे, आनंद आहे आपलं स्वरूप आहे. आणि नित्य आपलं असणं नित्य कधी आहे कधी नाही असे नाही. आणि मग असं आपण आपल्याला पाहिलं आणि हा प्रपंच लक्षात घेतला तर प्रपंच कल्पना मात्र आहे. आणि त्याला जर खरं समजलं तर ते दुःख द्यायशिवाय राहत नाही. आणि मग आता तू खोटा आहे असं कळालं का नाही? आता कळालं म्हणजे आता दुःख कोणाला होईल? कोणाचं होईल? कोणापासून? प्रपंचच नाही. प्रपंच हा नाही जाना एकाकार वृत्ती. आता एकाकार म्हणजे आपल्या स्वरूपाकार वृत्ती झाली. आता आपण स्वरूपावर आपल्या स्वरूपावर आलो, खऱ्यावर आलो की आता हा प्रपंच राहिला नाही. प्रपंच राहिला नाही. दिसत असलं तर दिसू द्या पण तो मृगजळासारखा आहे, सावली सारखा आहे, स्वप्नासारखा आहे. ते खोटा आहे म्हणून कळाला ना तुम्हाला. कळाला म्हणल्यावर आता कोणतं दुःख राहिलं? दुःख गेलं का नाही? का होत? दुःख धर्मामुळे झालं का कशामुळे? धर्मामुळे. आपल्याला दुःख काढायचंय का काय करायचं? दुःख काढायला होतच का? कल्पना होती आणि कल्पनेमुळे दुःख झालं होतं. मग आता ही कल्पना काढल्यावर कसलं दुःख? काही दुःख नाही. तुम्ही दुःख संबंध विरहित असं तुमचं स्वरूप आहे का तुमच्या ठिकाणी दुःख तरी? नाही पण दुःखानच भरपूर बेजार येत नाही. असं संतांच्या संगतीत आल्या लक्षात घेतल्या दुःख राहत असं नीट लक्षात घेतलं पुढं दुःखच राहत नाही असं महाराज सांगायला लागली. त्याप्रमाणे संसार हा काल्पनिक आहे. त्या संसारातील सुख आणि दुःख मायाकारी असल्यामुळे नित्य आहेत. हे माझ्या भक्ता उद्धवा ही गोष्ट निश्चित समजून घे. उद्धवा तू दाशार्ह वंशात जन्माला आहेस आणि उत्तम भक्ती ज्ञान वैराग्याच्या दशेला प्राप्त होण्यास योग्य आहेस. म्हणून भगवान उद्धवाला म्हणतात की मी तुला एवढ्या करताच सांगितलेले आहे की ज्याप्रमाणे स्वप्नातील भोग स्वप्नातच सत्य वाटतात त्याप्रमाणे हा संसारी दीर्घ स्वप्न आहे, नित्य असल्यामुळे माया कार्य आहे. उद्धवाला देव सांगत असताना सांगतात की तू तू चांगला म्हणजे देवाच्या या गोकुळातलाच उद्धव असल्यामुळे तू चांगला पुन्हा माझा भक्त आहेस. आणि म्हणून तुला आता हे सहज मी सांगितलेलं तुला लक्षात आलं. आता कळालं ना की हा संसार कसा आहे? मिथ्या आहे. आणि मग मिथ्या असल्यामुळं जसं स्वप्नातले भोग स्वप्नातच असते, सुखाचे असू की दुःखाचे असू, तसे इथला हा प्रपंच भला मोठा दिसतो लांबच आहे का ना? जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आहे का नाही? एवढं आयुष्य मला वाटतं लांबलचक 100 वर्ष कोणाला, 80 वर्ष कोणाला, जितकं असेल तितकं. पण हे प्रपंच कसा वाटतो? लांबलचक वाटतो का कल्पनाचे? कल्पना म्हणजे खोटच हे करायचं सगळं. खरं आहे का काही? काहीच खरं नाही. काही खरं नाही म्हणजे दुःखच नाही. कल्पनेमुळे दुःख आहे. म्हणून उद्धवा तू असे म्हणशील की तुझ्या मुखातून संसार मिथ्य आहे ही कथा ऐकली व कळाली तर मग संसार निवृत्ती करता साधन करण्याची कष्ट का सोसावे?
उद्धव म्हणतो देवाला की देवा आता तू सांगायला तुझ्या तोंडाने की ह्यो संसार कसा आहे, मिथ्या आहे, कल्पना आहे. आणि मग संसार निवृत्ती करता साधना करायची काय गरज आहे मग आता हे? हा? हा? संसार निवृत्ती करण्याकरता एवढ्या साधना काय करायची गरज आहे असं तू म्हणशील तर ज्याप्रमाणे वंद्या पुत्राचे लग्न करण्याकरता कोणी प्रयत्न करीत नाही किंवा मृगजळाच्या नदीला धरण बांधून त्याची पाणी पाठ कोणी काढीत नाही त्याप्रमाणे संसाराचे बंधन मिथ्या आहे. तर मग श्रवण मनन निधिध्यासन आत्मनात्मविचार ऐक परलौकिक भोगाविषयी वैराग्य महावाक्य जन्मज्ञान निष्काम उपासना निष्काम कर्म ध्यान धारणा हे एवढे कुठाने कायच करायची गरज आहे. एवढं कशाला म्हणजे पाकारपाव लांबच तू सांगतो हे सगळा संसार कल्पना आहे मिथ्या आहे आणि मग हे तर एवढे तू तर बेजार करायला एवढा वेद आणून तुला पुढं ते वेद असं सांगतो अनेक प्रकारचे आहे की नाही माणसं त्याच्यातच बुडून गेली कोणी कर्मठ झाले कोणी योगाच्या नादी लागले कोणी उपासनेच्या नादी लागले पण तिथं देवानं सांगितलं की त्याच्यातली निष्काम कर्म निष्काम उपासना आहे का नाही आणि ज्ञान एवढं तुझ्या कामाचं बाकीचं काही घेऊ पण माणसं काही घेत बसली नादी लागली पण हे कशा करता सांगितलं तो आता धडधड तो सांगितलं नाही संसार कल्पना आहे मिथ्या आहे मग काय साधना करायची गरज आहे का नाही आता इतकं उद्धवाला सांगितलं त्याला कळालं त्यांनी ऐकलं त्यांनी प्रश्न केला आता हे काय कोणी ऐकत का सहज नाही असं सांगितल्यावर नाही बाकीचं सगळं ऐकत माणूस आहे का नाही कोणाचं ऐकत पण हे ऐकत का हे ऐकत नाही हे ऐकतच नाही ऐकूच वाटत नाही इथं मनच लागत आहे का नाही मग संसार बंधन संसाराचा कचाटा खोटा असला तरी मूळ जीवाला ते बंधन वाटते पण इथे महाराज सांगतात की संसार खोटा जरी असला मिथ्या जरी असला पण जो अज्ञानी जीव आहे मूळ जीव आहे त्याला खरा वाटतो ना त्याला काय वाटतो खरा वाटतो मग खरा वाटला म्हणल्यावर त्याला काढावा लागेल का कसं करावं आता काढावं लागेल तर ते असा सहजासहजी निघतो नाही असं सहज बोलल्याने त्याला जर सांगितलं सहज बोलणे हाची उपदेश हा त्याला असं बोलल्या उपदेश होतो का लगेच नाही आणि लगेच सांगितल्या मोकळा होईल नाही 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 ते मन मळालेलं काय मळालेलं पापानं न विक्षेपानं ते मन मळून गेलेलं आहे अनेक प्रकारच्या पापाने मळालेलं आहे ते मन चंचल झालेलं आहे विक्षिप्त झालेलं आहे त्याच्यामुळे ते मन हे इकडे श्रवणाच्या नादी लागत नाही हे ऐकत बाकी काही बी ऐकत पण हे ऐकत नाही जीवाला त्या अज्ञानामुळे बंधन आहे का कशामुळे बंधन अज्ञानामुळे ते त्याला खोट जरी असलं तर त्याला कुठे खोट त्याला खरंच वाटतंय ना आणि मग त्याला खरं वाटतंय म्हणलं मग आता त्याच्यासाठी काढावाच लागेल काय म्हणून आता मिथ्या असला संसार तरी पण तो भ्रांत मनुष्याला कशी बाधा करतो याविषयी दृष्टांत सांगतात की विचारे पाहता मिथ्या स्वप्न तेथील विशेष येवन सुखदुःखे बाधिती गहन ऐक लक्षण तयाचे स्वप्नी पुत्र लाभ राज सन्मान तेथे सुखे ओसंडे आपण का झालिया धनहरण तेथे दुःखे दारुण अक्रंदे त्याशी जागे न करिता स्वप्न सुख दुःख बाधत कथा निवर्तेना सर्वथा जाणत स्वतः उद्धवा की विचाराने पाहिले असता स्वप्न मिथ्या आहे पण स्वप्नातील विषयाच्या भोगाने सुख दुःखाची बाधा होते ती कशी त्याचे स्वरूप सांगतात की स्वप्नामध्ये पुत्र लाभ झाला ज्याप्रमाणे सन्मान प्राप्त झाला त्या हर्षाने तो ओसंड स्वप्नामध्ये पुत्र लाभ झाला राजाप्रमाणे सन्मान प्राप्त झाला त्या हर्षाने तो ओसंडतो कदाचित स्वराने धन चोरून नेले तर त्या दुःखाने भयंकर रडत असतो स्वप्नात नाना प्रकारची सुख दुःख कोणाला मुलगा झाला तर तो आनंदी होतो एखाद्याला स्वप्नात राजा झाला तर आनंदी होतो
आणि कदाचित आपलं धन चोराने चोरून नेलं नाही का, की दुःख होत, दुःखी होतो का, दुःखी होतो. तस त्या दुःखाने तो भयंकर रडत असतो आणि सुख झालं तर सुखाने आनंदी बी होत असतो. पण कुठं स्वप्नात, स्वप्नातलं सुख दुःख त्याला त्यावेळी कोणीतरी जागे केली नाही तर त्या स्वप्नात होणारी सुख दुःखाची बाधा होत नाही. आता ते स्वप्न त्याचं चालूच आहे, त्या स्वप्नात ते दुःख भोगायला का नाही. हं? पण त्याला कोणी जागच नाही केलं तर मग तो स्वप्न त्याचं दुःख चालूच राहत. कसं त्याचं दुःख चालूच राहत. म्हणून त्याचं दुःख निवृत्त होत नाही. उद्धव ही गोष्ट लक्षात घे. त्याप्रमाणे ज्या विषयासक्त लोकांना विषयाचे अखंड ध्यान आहे, ज्याचे मन विषयात आसक्त आहे, ज्याला देहाभिमान आहे, ते या कारणाने बद्ध. ज्याच्या ठिकाणी देहाभिमान, देहबुद्धी आहे, देहाला मी मानतो, देहाला मी म्हणतो, देहाला मी म्हणून हे सगळं खरं समजतो, देहाला मी म्हणतो, देहाला माझं म्हणतो, देहाला खरं म्हणतो, हे असं म्हणजे तुला बसायला माझं म्हणतो. एवढं घबाडतेने या खोट्यात म्हणजे खरं समजिलं. आणि म्हणून आता त्याला देह अभिमान हे या कारणाने तो बद्ध होतो. ज्या योगाने त्याची विषयाशक्ती नष्ट होईल तो उपाय बघावा लागतो. याविषयी श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की श्रवण मनन न करता, आत्मज्ञान विचार न साधिता, आत्मानात्म विचार म्हणजे आत्मा काय अनात्मा काय असा विचार करीत, श्रवण करीत नाही, मनन करीत नाही, निधिध्यासन करीत नाही, विवेक करीत नाही, आणि मग तोपर्यंत हे दुःख जाईन कसं. खोट जरी असलं तर ते खोट सोडित नाही ना, खोट सोडित नाही. जसं स्वप्न पाहताना स्वप्नात होणार दुःख ते जाग होऊस तर सोडित. तसं आता इथं मनुष्य अज्ञानानं बद्ध झाला का नाही, संसाराला सत्य समजलं, देहाला मी समजलं असा फक्त समजलं. मग आता त्याच ही देह बुद्धी कशाने काढायची, ही सहजासहजी निघन का, नाही निघत. मग त्याला महाराज म्हणते तिथं श्रवण करावं लागेल, मनन करावं लागेल, निधिध्यासन करावं लागेल, विवेक करावा लागेल, आत्मनात्म विचार करावा लागेल. आत्मा काय, अनात्मा काय, सार काय, असा सारासार विचार करा उठावती आहे की नाही. असा सारासार विचार करावा लागेल. आणि म्हणून हे करीत असताना, हे साधन साधित असताना मनात पूर्ण वैराग्य धारण करावं लागेल. म्हणून वैराग्य धारण न करता संसार भरून होईल, आयुष्य होईल म्हणल्यावर असं होईल का, असं शक्यच असं होत नाही. म्हणून संसार मिथ्या आहे हे नुसते तोंडाने म्हटले असता सुख दुःख होय आणि व्यथा हे नष्ट होत नाही. जन्म मरणाच्या अवस्था अहंता ममता याच्या गाठी सुटत नुसतं बडबड केल्याने का नाही. तसा विवेक करावा लागेल, तसा विचार करावा लागेल. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. सार काय आसार काय असा विवेक केला पाहिजे, असा विचार. माणूस सगळं काही करतो, फक्त विचारच करीत, विचार करीत नाही असं बी नाही, करतो पण सगळा अविचारातच विचार करतो. कशाचा हा विचारच असतो त्याचा. त्याला वाटतं मग विचार आहे काय, मी जे विचार करा म्हणतो चांगला विचार कोणता करावा म्हणले इथं, अनात्मा, आत्मा काय अनात्मा काय याचा विचार केला. अनात्मा म्हणजे हे सगळं जग अनात्मा आहे. हे सगळं जग काय अनात्मा आहे. सगळं जग म्हणजे अनात्मा, जग अनात्मा. आत्मा चैतन्य जो जाणणार आहे, आणि मग हा सगळा जाणणाराच्याच अधिष्ठान आहे का काय, हे सगळा प्रपंच जाणणाऱ्यावर कल्पना आहे का काय,
जाणणाऱ्यावर झालेली कल्पना आहे, तो अधिष्ठान आहे, त्याच्याशिवाय दुसरं आहेच कोण? हे सगळं जड आहे आणि हे जड दुःख द्यालंय कोणाला? खऱ्याला. जो खरा आहे, जाणणार आहे, जो शाश्वत आहे, जो नित्य आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे. आणि दुःख कोणाला? त्याला. त्याला दुःख होतं का? त्याच्या ठिकाणी दुःख आहे का? नाही. पण हे कल्पनेला खरा, कल्पना तिने अंगावर घेतली, कल्पनेला खरं समजलं, कल्पनेला माझं समजलं आणि म्हणून त्याला तो पट्टा लागला कल्पनेचा, आहे का नाही? कल्पना अविद्या तेने झाला जीव, असा जीवपणा त्याच्या अंगी आला. वास्तविक जीव ब्रह्म आहे, जीव ब्रह्म आहे, जीव परमात्मा आहे. पण त्याला आता जीव म्हणलं की तो जीवपणा आला, त्याच्या ठिकाणी जीवपणा आला म्हणलं की त्याला आता जन्म मरण अशा प्रकारचे दुःख तो भोगायला, त्रिविध तापाचं दुःख भोगायला, अनेक प्रकारचे दुःख भोगायला. आणि म्हणून त्याच्याकरता आता त्याच हे दुःख काढण्यासाठी आता काय करावं लागेल बाबा? आता साधनाच करावं लागतं. आता साधना केल्याशिवाय मार्ग आहे का? नाही. मग आता खोट कळून घ्यायला विवेक जर केला, विचारानं जर हे लक्षात घेतलं, संतांच्या संगतीत सरळ सरळ जर संत संगतीत जाऊन बसला तर तिथे डायरेक्ट विवेकच आहे. संताजवळ काय? विवेकच आहे. पहिला अज्ञानावर ते प्रहार करते, अज्ञान ठेवीतच नाही. तिथं विवेक डायरेक्टच संतांच्या संगतीत गेलं, संता पुढे जाऊन बसलो तर तिथं कोणती साधना करावं लागत नाही. नाही नाही, ते याच्यापाशी बसलं की सगळ्यात साधना होत्या. काय होत्यात? सगळ्यात साधना होत्यात संताजवळ गेल्या, आहे का नाही? सुख व शेतीची ठाई बहुपाई संताच्या, संताविन प्राप्ती नाही, ऐशी वेद देती नाही, आहे का नाही? सता संताची संगती कळू आले कमलापती, आपले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाले. संताच्या संगतीत बसलं की विवेक होत, आहे का नाही? आणि विवेक होत. पुन्हा शमदमादी षट संपत्ती तिथंच मोक्षाची तीव्र इच्छा आपल्या ठिकाणी जर असली तर आपण अधिकारी नाहीत का? संताजवळ जाऊन बसलो तर हे सगळंच काही डायरेक्ट विवेकच संताजवळ घेतो. पण संताजवळ आपण जात नाही. आपण एखाद्या आमदाराकडे जातो, पुढाऱ्याकडे जातो, ते भेटला म्हणलं की आपल्याला लय मोठारपणा वाटतो की हा आपलेच आहेत, ते आपल्या जवळचे आहेत. मी केव्हा फोन लावला की मग फोन घेते, इतका मोठेपणा त्याच्यात. संताकडे जावं वाटतं, वाट्यात मोठेपणा लय करावा. आणि खोट काढायचं हे केव्हा काढून असं त्याला जर फक्त करून बसायला लागला, त्याला चांगलं पुन्हा धरू धरू एकावा जाईन दुःख काढण्याची तळमळ पाहिजे का काय पाहिजे? दुःख काढायची तळमळ जर असली तर दुःख निघन का नाही? काय अवघड आहे का दुःख काढणं? काहीच नाही. अरे दुःख नाहीच तर काढायचं तरी कुठं? काढायचं कुठं? फक्त लक्षात घ्यायचं, विचारात घ्यायचं. फक्त संतांच्या जवळ गेलं पाहिजे, संतांच्या संगतीत गेलं. आणि मग नाही जर आयत आलं तर मग हे साधना करावं लागतं. पण त्या आता या साधना बी करणं काय सोपं थोडंच. साधना नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापी जन्मांतराची, बाकीचं नाम स्मरण हे सोपं साधन. ते तरी करा. कोणतं सोपे साधन लाभ येतो घरा वाचीची स्मरण स्मरा राम हरी. मग आता भगवंताचं नाम स्मरण करा, मन निर्मळ होईल आणि त्याने मग कळन. पण नाम तरी कुठं घेतो? याला नाम घ्यायला बी काहीतरी याचं पूर्वीचं पुण्यच लागतं. याचं मन इतकं मळून गेलेलं आहे, याच्या मन याचं नाम घेऊ देत होय नाही, नाम तर घेऊच देत नाही. उलट इकडं हे खोटच पक्क करीत राहा. आता काय करावं अशा भाग्याला? कसं काय? कोण्या देवाला नवस करावा का काय? याच्यासाठी काय करावं? काय आहे का नाही? साधू संतांनी कृपा केलेली सगळ्यावर. आता होईल
काहीतरी त्याची काहीतरी एक अर्धी तरी त्याची निष्काम सेवा परमात्म्याची होईल. आणि हा ज्ञान जाईनच हळूहळू एक दिवस, काय नसतं. पण तरीही ज्याला ज्याला कळतंय त्या शहाण्या शहाण्याने तरी पटकन मार्गाला लावा, आहे का नाही? लागतील बाकीचे येते ना हळूहळू. पण ज्याला कळतं जे सुज्ञ ते तरी पटपट त्याच्या नादाने येतील का नाही दुसरी संगतीनं सोबत्याच्या नादावाद काहीतरी संगतीचा परिणाम होतो का नाही? होतो. त्याच्यासाठी आता श्रवण मनन निधिध्यासन, आहे का नाही? आत्मविचार म्हणजे विवेक करावा लागतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की याकरता वैराग्य धारण केले पाहिजे तरच संसार बंध निवृत्त होईल. त्याकरिता उद्धवा सर्व साधनाचे फल जे ब्रह्मज्ञान आहे ते ज्या योगाने हाताशी येईल असे पूर्ण वैराग्य प्राप्त करून घ्यावे. अशा प्रकारचं वैराग्य आपल्याला काय झालं पाहिजे? प्राप्त झालं पाहिजे. वैराग्य विवेकाने होत असतं. कशाने होत असतं? विवेकाने. विवेक करणं म्हणजे काय करणं? मनुष्य देहात आला तर आता बुद्धी आहे का नाही? या बुद्धीचा विचार करा. इथं आपण आलो कशा करा? आपल्याला करायचं काय? थोडं जर असं थोडा डोळसपणा जर आला तर पुढं मग वाट दिसत असते. थोडं वाट दिसत. थोडा विवेक जर केला तर विवेक आणि संतांच्या संगतीत गेलो तर मग ते काय पाहायचं आहे का नाही? मग तर तिथे तर मोकळीच वाट दिसायची. असा विवेक करायला पाहिजे. त्याच्याकरता वैराग्य धारण केलं पाहिजे. आणि वैराग्याबद्दल सांगतात की विरक्तीचे स्वरूप असे आहे की आता प्रज्वलित झालेला अग्नी असतो तसे अंगात वैराग्य असावे तेव्हा ज्ञान प्राप्तीचा अधिकार येतो. आता हे इतक्या अज्ञानामुळं इतकं लांबीत बसून त्याला काय करावं लागतं? श्रवण मनन निधिध्यासन विवेक करणं वैराग्य धारण. आता अवघडच गोष्टी आहेत का नाही त्याच. आता याला साधं नामस्मरण करायचं जमत नाही. आता हे इतक्या साधना करणं होत आहे का नाही? पण आता इथं काय करता मग? आता असे जे पूर्ण मुमुक्ष आहेत त्यांना परम कृपेच्या हाताने सद्गुरु आपण अद्वैत ज्ञानाने जागृत करतात. अद्वैत ज्ञानाने त्याच्या इंद्रियाच्या भेदाला पुष्टी प्राप्त झाली आहे. ज्यांना त्रिगुण व त्रिपुटी मिथ्या माया कार्याचा निश्चय झाला आहे. ब्रह्मानंदाने सर्व सृष्टी पूजली आहे असा ज्याला अनुभव आहे त्याच्या दृष्टीने संसार स्वप्नाप्रमाणे नित्य आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याच्या दृष्टीने संसार नित्य आहे. पण आता ज्याला खरा वाटायला, ज्याला ही कल्पना खरी वाटायला, तर मग त्याच्यासाठी या साधना आता त्याला ते काय असा तरी नाही साधना म्हणून आता त्याला मग हे लोकांचं बी आधार हे लोक नेते की चला तीर्थयात्रेला काढतील बाहेर देवधर्म करा. मग आता काहीतरी करून त्याला संसारातून बाहेर काढावं लागतं. त्याच्यातून काहीतरी साधना करून नामस्मरण करा, हरिपाठ म्हणा, कथा म्हणा. मग आता हे हळूहळू संगतीत आलं, पारमार्थिक क्षेत्रात आलं की त्याच्यातून काहीतरी साधना होत असती. त्या साधनेनं हळूहळू त्याला जर झाली त्याची निष्काम कर्म उपासना तर त्याला हे ज्ञान व्हायला काही अवघड नाही. हे काही अवघड नसतं. पण आता संत संगतीत आलं की अवघडच नसतं. शेवटी पुन्हा सांगितलं का नाही, सद्गुरु त्याच्यावर कृपा करतो म्हणून त्याला ब्रह्मज्ञानाचा अनुभवापर्यंत संत सद्गुरु नेऊन घालते. आणि मग त्याच्या दृष्टीनं हा संसार मिथ्या आहे. त्याला ब्रह्मज्ञान झालं त्याच्या दृष्टीनं मिथ्या आहे. त्याला ब्रह्मज्ञान नाही झालं तर त्याला ह्या साधनाच्या खटपटा ऐकाच त्याला करावाच लागतात. त्याच्याकरता हे सगळ्या साधना सांगितलेले आहेत. उद्धवानी विचारलं होतं देवाला की मग तू सांगायला हे संसार मिथ्या आहे तर मग या एवढ्या खटपटा कशावर सांग? आता ज्याला संसार खरा वाटायला त्याच्यासाठी या साधना त्याला करणं गरजेचंच त्याने केल्याशिवाय त्याला असा विवेक होणार नाही. म्हणून अशा साधना लागतात. तसं आता आपण श्रवणात आलेली मंडळी म्हणजे साधना झालेल्याच आहे का नाही? साधना अशा सगळ्याची साधना झालेली, सगळ्याची निष्काम कर्म उपासना झालेली असं समजून आपण भाग्यवान आहेत.
आहे का नाही? म्हणजे असे सगळे भाग्यवान आहेत, सगळे श्रवण करणारे. ती भाग्यवंतालाच हे सगळं कळू शकतं, तेच हे ऐकू शकते. दुसरं कोणी ऐकू शकत बी नाही. दुसऱ्याच्या कानावून जात ते म्हणते काय सांगा तुम्ही, आम्हाला कळतच नाही ते ऐकत नाही. तर अशा गोष्टी राजाची, प्रधानाची, राजाची गोष्ट सांगितली म्हणजे मग ते बरं वाटतं, आहे का नाही? एखाद्या जोक विनोद हसायची सांगितली म्हणजे बरं वाटतं. पण आता हे आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या हिताचं आहे. हे सहजासहजी कोणाला बी पचत का? नाही पचत. तर हे ज्याचं मन निर्मळ झालं, चित्त शुद्ध झालं, ज्याच्या साधना करून झाल्या, त्याला हे नीटनीटकं कळत असतं. पण तरीही श्रवणात नाही कळलं तरी ऐकलं पाहिजे, नसलं कळत तरी मी ऐकलं, मन लावून बळत बळत बसलं पाहिजे. हळूहळू श्रवणानं चित्त शुद्ध होतं. श्रवण म्हणजे सगळ्यात साधना करून टाक, सगळ्या साधनाचं सार आहे श्रवण, नामस्मरण, आहे का नाही? म्हणून श्रवणात येऊन बसलो, पण नसलं मन लागत तरी बळच लावलं पाहिजे. जाऊ द्या 1 तास 15 मिनिटं जरी लागलं, 10 मिनिटं लागलं तरी भरपूर झालं, आहे का नाही? लागता लागता लागत. आणि म्हणून हे श्रवण जर करीत राहिलं तर मग आता ज्याला आवडायला त्याला आता तुम्ही नवीन नवीन आलता तेव्हा तुम्हाला कुठं एवढं कळत नसतं, पण आता कळायला का नाही, आता सुटायला का ते, आता ऐका वाटायला का नाही रोजची रोज. एक दिवस नसलं कर्म सगळ्याला ऐका वाटतं का नाही? हे ऐकावं वाटतं त्याचं कारण आहे की मन निर्मळ झालेले, साधना झालेल्या आहेत, काहीतरी साधना झाली, चांगली साधना झाली. आता कळलं की काय संसार नित्य आहे असा नीट कळाला आपण खरे असं खऱ्यावर आल्यावर कुठे जन्मन, कुठे मरण, कुठे 84 पुढे दुःख आहे का तुमच्या दृष्टीनं काही आता लक्षात घेतलं? नुसतं ऐकून बडबड का असं अंगाला लावून घेतलं पाहिजे, हे सगळं अंगाला लावून, अंगाला लावून घेतलं पाहिजे, त्याच्यात राहिलं पाहिजे, त्याच्यात राहिलं. ते साधना पण अशी साधना म्हणजे हे निष्काम कर्म उपासना हे ज्ञान होण्याकरता असते, पण ज्ञान झाल्यावर बी त्या साधनात दिसलं पाहिजे तेव्हा बी सर्वनाथ, मनानाथ, असनाथ, आहे का नाही, चिंतनात असं सतत सतत राहिलं पाहिजे, त्याच्यातच राहिलं पाहिजे, त्या प्रवाहात राहिलं पाहिजे. नाही तर मग आमचं सगळं झालं, आम्हाला चुक कळालं असं म्हणून तसं नाही जमत. हे संसार मिथ्या आहे तर मिथ्या बी वाटलाच पाहिजे, नाही तर मिथ्या म्हणून दर्शक बी सुटत नाही याला, काहीच सुटत नाही, आहे का नाही? एखादा दर्शक काम असतं, कवडीचं काम नसतं, दर्शक असतं, पण तितक्यामुळे प्रवचन आज माझ्या माग काम आहे, दिलं प्रवचन सोडून, आहे का नाही? हे ऐकणं कळायलंय म्हटल्यावर याच्या अर्थ सार्थ झालेले आहेत. अशा प्रकारचं हे चिंतन महाराज आपल्याला सांगतील. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करून शिवेला पूर्ण विराम देऊ. देव तुकाराम विश्वात्मके येणे वागितले पुरुषाने दोषोनी बजावे वेंकटांची वेंकटी सांडू तया सर्गवाडू मुद्दा परस्परे गुणू विकांचे देर लावू ईश्वर स्वधर्म सूर्य पाहू देवांचे तुझे गावू ईश्वर निष्ठाचे मांड्याळी अनावर्त मंडळी भेटतो दया होता चला कल्प करूच्या बोलतीले आरव पियुषांचे चंद्र मेले आलांचन मातंग जेता होईन देशलाई सर्व सज्जन सुरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली लोके भजवादी पुरगी अखंडित आणि ब्रह्मपदी विशेष लोके द्रष्टाद्रष्टवे भागे हे श्रीश्वराहो होईल पसाहो ये वरदान देवो ये वरदान देवो सुखिया ये
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मणे.